तर बघू शकता गाईस तुम्ही, आता आम्ही चहा पितोय, पण चहा सोबत इथं दिसतात आम्हाला नाश्त्याला वडापाव आहेत आज. तर जय एकविरा मित्रांनो, आजचा प्रवास हा खूप डेंजर आहे, कारण खंडाला घाट पूर्ण चढायचा आहे. तर बघू शकता. जय एकविरा, एकविरा माते की. तर बघू शकता गाईज, आपली पालखी शुक्रबाच्या मंदिराच्या इथं पोहोचलेली आहे. इथं पालखीचं दर्शन होईल, नारळ फोडतील आणि शुक्रबा देवाला नारळ फोडून पालखी पुढच्या प्रस्थानाला चालू होईल. शिग्रोबाचं दर्शन घेता अंगात वारा येतो, नारळ फोडून देवाच्या दारी भक्त कारल्याला जातो. चला 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 चला, चालत राहा चालत राहा चालत राहा. चला चालत राहा चालत राहा. बघू शकता मित्रांनो, टायगर पॉइंटला आलेलो आहे आणि हवेने आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. एकविरा माते की जय. हाय लो. व्हिडिओ गाना नाही, पोर्ट्रेट मध्ये गाना तर आज नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. नाश्त्यासाठी लाईन लागलेली आहे खूप मोठी अशी. आवरी मोठी लाईन बघून असं वाटतं थोडा बसावं ना नंतरच नाश्ता करावा, पण काय भूक पण लागली, नाश्ता करायलाच लागेल. बघू शकता मित्रांनो, वडे आहेत जे गरमागरम निघत आहेत पोरांसाठी नाश्ता आजचा. तर गाईज बघू शकता तुम्ही, युट्यूब मध्ये दिसणारा हाच तो आयशा विला. ये गाडीला बोलतो पेट्टे बोलतो, रातची गाडीला बल्ब आण का बघा. या डिक्की खोललेली पहिले मिनी. तर बघू शकता आता कारला आम्हाला फक्त 6 किलोमीटर राहिलेला आहे. बघू शकता गाईज, चालत चालत धावत धावत कसा तरी आम्ही पोचलेलो आहे पालखीपाशी. तर आता इथं पालखी थोडीशी थांबलेली आहे, इथून सर्वजण आले
का पालखी जाईल माहेर घरात. तसेच पालखीला वाल्यांना आल्यावर मस्त लखोरी शिकंजी की मेजवानी की है. बद्दल काय सांगायचं तर आपल्या सांगा. 3 वर्ष फ्री सेवा डीजे लिंबा यांच्याकडून आपल्या पालखीला आहे आणि हे त्यांचे सुपुत्र डीजे देवर्षी यांनी 3 दिवस एकदम कडक ऑपरेटिंग केले आहे. सगळे पोरा अशी ठेक्याने एकदम नाचली. त्याबद्दल त्यांच्या मंडळातर्फे त्यांचे आभार व त्या अर्चना. धन्यवाद. धन्यवाद. जय बुवा. आभारी आहे वा बुवा. वा बुवा वा. कसं आहे माहिती आहे का, गाणी तर टकाटक वाजलं, ऑपरेटिंग बी एक नंबर. पण त्या काय आपल्या आपलं पहिलं नाव सांगा. तर तरी पण तुम्ही एम डी दादांच्या या पालखीला तुम्ही मला तरी वाटतं माझ्या माहितीनुसार 3 वर्ष लगातार तुम्ही चालत आहात. तुम्हाला या पालखीमध्ये तुम्हाला काय म्हणजे कसं काय वाटतं? आनंद होतो या पालखीमध्ये. कारण का इथे कुठल्याच गोष्टीची कमी नाही. एम डी दादाचं असं म्हणणं आहे की काय लागेल ते सांगा मला, तर सांगायची खोटी आहे. कल्पेश होईल के साथ हनुमान दलवी आमने तुम्ही ह्या पालखीला किती वर्ष तुमचा? पहिलाच वर्ष. तरी तुम्ही या पालखीबद्दल काय सांगाल? खूप चांगली पालखी असते आणि मजासुद्धा वाटते मला पहिल्याच वर्ष. आणि चांगला खायची सोय पण असते. आणि एम डी दादांचा आणि जेडी दादांचं खूप आभारी आहे आम्हाला आणलं पालखीला. आता आपल्याला भेटलेले आहेत आपल्या पालखीचे. खरंच मनापासून त्यांचा मी आभार आहे. खरंच पालखीसाठी खूप मेहनत घेतात ते. त्यांचा एम डी दादांना खूप महत्त्वाचा सपोर्ट असतो. त्यांना काय कुठून पालखी निघायची, कुठं थांबायचं, काय खायला बनवायचं, काय ठेवायचं, कुठून आणायचं, सगळं ते व्यवस्थितपणे पार पाडतात. तर तुम्ही या पालखीला म्हणजे तुम्ही ते योगदान देता, तुम्हाला काय कसं वाटतं? एम डी दादांसाठी आपलं 100% योगदान असते. सामायिक क्षेत्रामध्ये किंवा या गोष्टीमध्ये म्हणजे का पालखी सोला शिर्डीचा असो किंवा आणखी एकविरेचा असो, या क्षेत्रामध्ये आपण अग्रेसर आहोत. तर कुठं पण सावधगावचे प्रतिष्ठित नागरिक शत्रुघ्न नलवी हे आपल्याला भेटले आहेत. तर आपण कुठे भेटलेत, कुठे बघू. हा हे भेटले माझ्या भेटले मते ते पण दर 3 वर्ष झाली लगातार या पालखीला येत आहेत. आणि कधी गाडीत न बसता, त्या आग्यासारखे कधी गाडीत न बसता फक्त चालत राहतात. सातत्य भले ते कधी कधी पुढे निघतात पण ते चालत राहतात. तरी दादा तुम्हाला या पालखीबद्दल 2 शब्द काय? पालखी चांगली आहे आपली. पालखीचे अध्यक्ष चांगले आहे. सर्व काही जेवण वगैरे सर्व व्यवस्थित आणि मुलं वगैरे ठीक आहेत. सर्वांना चांगलं वाटतं पालखी आहे. बस बाकी काय नाही. मित्रांनो आता आपल्याला भेटलेले आहेत कोंढेरी गावचे प्रतिष्ठित नागरिक आगाबाई. आगाबाई नावाने फेमस असलेले स्वप्नील केने का स्वप्नील केने एम डी दादा यांचे मित्र. खरंच त्यांचा महत्वाचा योगदान असतो त्यांचा या पालखीला. ते चालत नसो चालत तो वेगळा प्रश्न आहे. पण त्यांच्यामुळे ही 15 पोरं इथं जे आलेले आहेत खरंच आगा दादाच्यामुळे आलेले आहेत. पण ती आगा दादा त्यांना आता मला माहित नाही आज काय आहे. कदाचित माझी होऊ शकते झंड्याची सोय. कॅमेरामॅन कल्पेश भोईर के साथ हनुमान दलवी आमने. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आई एकविरा प्रतिष्ठान आमनेपाडा एम डी ग्रुप आयोजित आईची पालखी सोहळा. तरी या पालखीमध्ये जो आनंद आहे तो कुठल्या पालखीमध्ये आनंद भेटत नाही. चला चला. चला गाईज, आता पालखी निघालेली आहे आईच्या माहेर घरात. आईच्या माहेर घरातून डायरेक्ट थेट कार्यालयाला जाणार आहे पालखी. तर बघू शकता आपण आईचे माहेरघर श्री काल भैरवनाथ देवस्थान इथे पोहोचलेलो आहे. देवघर इथे.
टेकडीकर यांचा घरचा स्थान घरचा पांड्या. तर देवीच्या माहेर घरात दर्शन घेऊन पालखी निघाली शॉर्टकट मार्गे. जिथं आमची वस्ती आहे रात्रीची तिथे, आणि मग तिथं जेवण करून थोडा आराम करून दर्शनाला निघून जाईल कारल्या डोंगरावर. आजच आमच्यामध्ये जॉईन झालेले परेश जाधव, प्रिन्स ऑफ आमनेपाडा. सेकंड आता गाईज आमची मंडळी परत भेटलेली आहे. आता दर्शनाला चालले ना वाटते ताई. हे परेश हरेश आज झाले पहिला दिवस ना, मुद्दाम फ्लॅक्स मारत लंगोत चालतं. कसं करतं एक दिवसांनी अर्ध्या दिवसांनी किती टाकला येऊ तो पण आश्चर्य घ्याय वाटते. अशा अर्थाने धावत रेंगत चालत कसा तरी आम्ही आमच्या ठिकाणावर पोचलेलो आहे. रात्री इथे अजय गावकरचा जंगी सामना जंगी ऑर्केस्ट्रा होणार आहे. पालखी पण तशी पोचलेली आहे आता. तर गाईज बघू शकता माऊ आमची आलेली आहे.